भाजपा हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हरियाणामध्ये विनेश फोगाट या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। हरियाणामध्ये परिवर्तनाची लढाई, परिवर्तनाला मत असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आलेला होता। काँग्रेस इथे आघाडीवर 17 जागांवर आघाडीवर आणि भाजप 5 जागांवर इथे आघाडीवर आहे। हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने एक विश्वास व्यक्त केलेला आहे की तिसऱ्यांदा जे आहे ते आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करू। जम्मूचा आकडा आपण पाहताय, भाजप 3, पीडीपी 1 जागांवर आघाडीवर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि एनसी या ठिकाणी मिळून जी आहे ती निवडणूक लढवतीये। तर जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहूयात, भाजप 3, पीडीपी 1 जागेवर आघाडीवर, तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून 4 जागांवर आघाडीवर। हरियाणामधून हिसारमधून सावित्री जिंदाल या आघाडीवर आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, अपडेट्स जे आहेत ते सातत्याने येत आहेत। हरियाणामध्ये हिसारमधून सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत। तर हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन, कुस्तीपटूचं आंदोलन, अग्निवीर योजना हे सगळे प्रचाराचे मुद्दे होते आणि हरियाणामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे। भाजपपेक्षा काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर, तर भाजप 5 जागांवर आणि इतर 1 जागांवर आघाडीवर। हरियाणामधून हिसारमधून सावित्री जिंदाल या आघाडीवर आहेत। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोघांचा मिळून आकडा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला एकाच नजरेमध्ये पाहता येईल की हरियाणामध्ये कल काय आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये सध्याचे कल काय आहेत। हरियाणामध्ये आता आपण पाहतो 34 जागांचे निकाल अंदाज आपल्या हाती। काँग्रेस 25 आणि भाजप 8 जागांवर आघाडीवर या आघाडीवर सध्या आपण पाहतो, मात्र काँग्रेसनं भाजपपेक्षा इथे आघाडी घेतलेली आहे। जम्मू काश्मीर आपण या ठिकाणी पाहताय, भाजप 3, पीडीपी 1 जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर एनसी आणि काँग्रेस या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवर। हरियाणामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेस 25, भाजप 8 जागांवर आघाडीवर, इतर 1 जागांवर आघाडीवर। तर जम्मू काश्मीरमध्ये 90 पैकी 11 जागा, काश्मीरमध्ये 3 जागांवर अपक्ष उमेदवारांची आघाडी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। तर काश्मीरमध्ये 3 जागांवर अपक्ष उमेदवारांची आघाडी। त्रिशंकू जर अवस्था झाली तर हेच अपक्ष सरकार बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेस आणि बीजेपी यांच्यामध्ये जरी काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळत असलं तरी एनसी, त्याच्यानंतर इंजिनियर राशीद यांचे पक्ष सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका जी बजावू शकतात। आता हे आपण पाहताय की आकडेवारी जी बदलती आहे। हरियाणामध्ये काँग्रेस 25, भाजप 8 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे। तर हरियाणामध्ये भाजपचं हॅट्रिक करण्याचं स्वप्न या ठिकाणी भंगताना दिसतंय। काँग्रेस 25 जागांवर इथे आघाडीवर आहे, भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे, तर इतरांना 1। काँग्रेसनं हरियाणामध्ये मोठं कमबॅक केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत 11 जागांचे कल हाती आले। यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 4 जागांवर, यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या 4 जागा आहेत। काँग्रेसनं अद्याप खातं उघडलेलं नाही। हरियाणामध्ये काँग्रेसचे आदित्य सुरजेवाला हे आघाडीवर आहे। आघाडी पिछाडी आपण या ठिकाणी पाहताय आणि हरियाणामध्ये काँग्रेसचे आदित्य सुरजेवाला हे आता आघाडीवर आहेत। हरियाणामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जाट समाजाचा, दलित, त्याच्यानंतर मुस्लिम मतदारांचा। तर त्याच्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे। या मतदारसंघामध्ये